लसूण घेतलेला आहे 10 पाकळ्या, आलं 1 इंच घेतलेलं आहे, जिरे 1 चमचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला हे सर्व साहित्य अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्यायचे. खूप जास्त पातळ नाही वाटायचं, फक्त वाटण्या इतपतच आपल्याला पाणी घालायचंय. बाकीचा कोणताही मसाला आपल्याला तळण्यासाठी मासे लागणार नाहीये. तर आपण हे आता वाटून घेऊया. मसाला वाटून घेतलेला आहे, अगदी कमी पाणी घालून बारीक वाटून घेतलेला आहे. आता बारीक वाटल्यामुळे काय होतं, हा मसाला व्यवस्थित माशामध्ये मुरतो. खूप जास्त जाडा भांडा ठेवला तर व्यवस्थित माशामध्ये मुरत नाही. यासाठी थोडंसं पाणी घालून हा वाटून घेतलेला आहे. कोथिंबीर पण खूप जास्त घालायची नाही, नाही ते हिरवट वास येतो, चव येते. तर मुठभरच कोथिंबीर घालायची आहे. सुरमई मासा घेतलेला आहे आणि हा 1 किलो आहे. आता ह्याच्यामध्ये सुरमई माशामध्ये कसं, त्याचं जे फिशचे तुकडे असतात ते एक संघ असतात आणि घट्ट असतात, असे मऊ लिबलिबीत नसतात. त्यामुळे हा मासा तळण्यासाठी चांगला असतो आणि ह्याला मांस पण भरपूर असतं. तर आपण जो हा शेपटीचा आणि डोक्याकडचा भाग आहे तो वेगळा ठेवायचा आहे आणि हे जे बारीक पीस आहेत शेपटीचे ते आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत आणि मोठे जे पीस आहेत ते आपण तळण्यासाठी वापरणार आहोत. तर आता हा ताजा ताजा मासा बघून घ्यायचा आणि असा पांढरट बघायचा मासा, म्हणजे हा ताजा असतो. तर आता आपण धुवून घेऊया. 2 वेळा 3 वेळा मासा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याच्या पोटामध्ये अशी घाण असते तर ही काढून घ्यायची आपण. आता खूप जास्त पोटामध्ये घाण नाहीये, फक्त 2 ते 3 पीसेसलाच फक्त घाण आहे ही पोटाच्या भागामध्ये. ही अशी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. हा जो लालसर भाग असतो तो आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा. असा मासे स्वच्छ केल्यानंतर, पोटामधली घाण काढल्यानंतर 3 वेळा तरी हा मासा स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. सर्व पीसेस अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हा माशाचा डोक्याचा आणि शेपटीचा भाग आहे, हा वेगळा ठेवलेला आहे. याचा मी थोडंसं आदन करणार आहे. खूप जास्त पातळ रस्सा नाही करायचा, अगदी भाताला पुरेल इतकं थोडासा रस्सा बनवायचा आहे. तर हे आपण वेगळं ठेवूया आणि सुरुवातीला फ्राय मासा करून घेऊया. मीठ टाकून घेऊया. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे तिखट टाकूया. हे कोल्हापुरी तिखट आहे, रंगाने एकदम लाल भडक आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले घातलेले आहेत मी. 1 चमचा हळद टाकूया. आता हळद, मीठ, तिखट टाकताना सर्व व्यवस्थित पसरून टाकायचं, म्हणजे सर्व माशांना लागलं पाहिजे. आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पण टाकून घेऊया. अर्धा लिंबाचा रस आपण पीसेसवर टाकून घेऊया. लिंबूचा रस टाकलेला आहे मी. आता लिंबू ऐन वेळेला नसेल तर चिंचेचा कोळ टाकला तरी पण चालेल. चिंचेचा कोळ किंवा आमसूलचं पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं, माशाला थोडासा वास असतो तो निघून जातो किंवा कमी होतो. तर यासाठी आंबटसाठी थोडंसं काहीतरी टाकायचं, आमसूल, चिंच किंवा लिंबू. आता हे व्यवस्थित सर्व पेस्ट याला लावून घ्यायचे. हळद, मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं दोन्ही साईडला परतून परतून आणि थोडासा दाब द्यायचा आणि चोळून घ्यायचा असा मासा. म्हणजे काय होतं, हे सर्व चव माशामध्ये व्यवस्थित उतरते. सर्व पीसेस असे व्यवस्थित अगदी मी चोळून घेतलेले आहेत मसाल्याबरोबर. आता माशाला अशी चव असते आपली वेगळी, तर ह्याच्यामध्ये खूप जास्त मसाले नाही वापरायचे. खूप जास्त मसाले वापरले तर माशाची चव बिघडते. अगदी जेमतेम मसाल्यांमध्ये हा मासा फ्राय करायचा आहे आपल्याला. माशाची चव टिकून राहिली पाहिजे. आता हे 20 ते 30 मिनिटांसाठी आपण असंच ठेवून देऊया. आता हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, असंच एक 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया, म्हणजे हे सर्व तिखट मीठ व्यवस्थित आतपर्यंत मुरेल. 20 मिनिटांनंतर मसाल्यामध्ये पीसेस चांगले कोट झालेले आहे, मसाला व्यवस्थित मुरलेला आहे. आपण हे तळायला घेऊया. तर तळण्यासाठी आपण बारीक रवा वापरायचा आहे. रवा हा बारीकच घ्यायचा, रवा बारीक घ्यायचा किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं. शक्यतो रवा घेतलं तर व्यवस्थित तळले जातात. आता हा माशाचा पीस घेतल्यानंतर रव्यामध्ये घोळवून घ्यायचा खालीवर. अशा पद्धतीने मासा व्यवस्थित घोळून घ्यायचा. रवा सर्व बाजूला लागलेला आहे. तवा मध्यम आचेवर गरम करून त्यामध्ये तेल सोडून घेऊया. आता आपल्याला मासा डीप फ्राय करायचा नाहीये, तर शालो फ्राय करायचा आहे. तेल मध्यम आचेवर मध्यम गरम केलं पाहिजे. तवा फार कडकडीत गरम करायची गरज नाही. तवा जर खूप गरम झाला आणि तेल जास्त उकळलं तर माशावरील रव्याचं कवर आहे ते लगेचच तव्याला चिकटतं आणि निघून जातं. तसंच तेल जर पुरेसे गरम नसेल, म्हणजे अगदी कमी तापमानावर असेल, तरी सुद्धा हे कवर निघून जातं. त्यामुळे तेलाची उष्णता अगदी योग्य असणं खूप गरजेचं आहे. माशाचा तुकडा आहे तो आपण रव्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे. खालीवर व्यवस्थित रवा लागला पाहिजे. आता हा अलगदपणे आपण तव्यावर सोडून देऊया. 2 मिनिट मासा आपल्याला एक बाजूला फ्राय करून घ्यायचा आहे. आता 2 मिनिट झालेले आहेत. मासा हलक्या हाताने परतून घ्यायचा. गॅस पूर्ण वेळ मध्यम आचेवर ठेवलेला आहे. बघा, कवर अजिबात सेल झालेलं नाहीये, निघालेलं नाहीये, तव्याला चिकटलेलं पण नाहीये, कारण तेलाची उष्णता अगदी योग्य आहे. तेल खूप जास्त तापलं किंवा अजिबात तापलं नाही तर हे कवर लगेच निघून जाते. मासा पहिल्या वेळी परतण्याची घाई अजिबात करायची नाही. आधी खालच्या बाजूनी तो व्यवस्थित भाजला आहे का नाही हे बघायचं आणि मगच परतायचं. आता दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. गॅस मध्यम ठेवायचा, खूप मोठा नाही खूप बारीक नाही. अशा पद्धतीने मासा व्यवस्थित भाजून घ्यायचा. साधारण 7 ते 8 मिनिट मी मासा भाजून घेतलेला आहे. मध्ये मध्ये परतत राहायचा आणि दोन्ही बाजूनी सारखा भाजून घ्यायचा. आता मी तुम्हाला खालची बाजू दाखवते.
बघा रव्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे, म्हणजे आपला मासा व्यवस्थित भाजला आहे असं समजायचं. साधारण 7 ते 8 मिनिट मासा भाजण्यासाठी लागतात. या पद्धतीने बघा आपला मासा छान भाजून झालेला आहे. भाजल्यामुळे माशाचा आकार थोडासा कमी झालेला आहे, म्हणजे तो व्यवस्थित शिजलेला आहे. रव्याचं कवरही एकदम कुरकुरीत झालेलं आहे. आता उष्णतेमुळे त्यामधले अतिरिक्त तेल आहे ते हळूहळू खाली निघेल, म्हणून आपण मासा तव्याला कडेला 2 ते 3 मिनिट ठेवूया, म्हणजे त्याचं तेल व्यवस्थित नितळेल. त्यानंतर आपण तो काढून घेऊ. दुसरे पीसेस तळून घेऊया. तोपर्यंत मी दुसऱ्या माशांसाठी तव्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे. पहिल्या माशाचं तेल नितळत असताना आपण दुसरा मासा फ्राय करून घेऊया. माशामधलं जादाचं तेल पूर्णपणे नितळण्यासाठी ते 2 ते 3 मिनिट तव्याच्या कडेला ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने दुसरा मासाही पुन्हा एकदा रव्यामध्ये घोळवून घ्यायचा. जसजसे मासे फ्राय होतील तसतसे तव्याच्या कडेला ठेवून द्यायचे. त्यामुळे मासे अजून कुरकुरीत होतात आणि त्यामधलं जादाचं तेल व्यवस्थित नितळतं. त्यामुळे मासे अजिबात तेलकट होत नाही. हे मासे खूप कमी तेलामध्ये छान फ्राय होतात. जर आपण हेच मासे डीप फ्राय केले तर ते खूप जास्त तेलकट होतात आणि उरलेल्या तेलाचं काय करायचं असा प्रश्नही पडतो. त्यामुळे या पद्धतीने मासे फ्राय केले तर तेलही कमी लागतं आणि मासे छान कुरकुरीत होतात. एका वेळी तव्यावर फक्त 2 ते 3च पीसेस ठेवायचे. खूप जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर पीसेस व्यवस्थित भाजले जात नाही. कारण गॅसची उष्णता मुख्य तव्याच्या मधल्या भागात असते. खूप जास्त पीसेस कडेला ठेवलं तर त्यांना पुरेशी उष्णता मिळत नाही आणि ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. त्यामुळे एका वेळी 2 ते 3 पीसेस ठेवून पूर्णपणे भाजून घ्यायचे. आता आपण बाजूला ठेवलेले मासे होते त्यामधलं तेल पूर्णपणे निथळलेलं आहे. आता ते आपण काढून घेऊया. बघा रव्याचा रंग छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. अशा रंगाचा झाला की समजायचं मासा अगदी परफेक्ट फ्राय झालेला आहे. आता दुसऱ्या वेळचे पीसेस पण रव्यामध्ये घोळून भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. पहिल्या वेळी ज्या पद्धतीने आपण मासा फ्राय केला त्याच पद्धतीने पुढचा मासा फ्राय करून घेऊया. एक बाजूला माशाचे पीसेस फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण माशाच्या रश्श्यासाठी मसाला तयार करून घेऊया. यासाठी आपण धने, जिरे, तीळ घेतलेले आहेत, प्रत्येकी अर्धा चमचा घेतलेले आहेत. त्यानंतर 2 लवंगा, 2 काळी मिरी घेतलेल्या आहेत. त्याबरोबर खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. आल्याचा साधारण 1 इंच तुकडा आहे. लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण खूप जास्त घ्यायची नाही, अगदी थोडीशी घ्यायची, त्याची हिरवट चव येते. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून अगदी बारीक वाटून घेऊया. एक छोटा कांदा घेतला, भाजण्यासाठी ठेवलेला आहे. कांदा भाजलेला आहे. एक छोटा टोमॅटो घालून घेऊया. एक आमसूल टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकूया चिमूटभर टोमॅटो विरघळण्यासाठी. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि एक वाफ आणू. टोमॅटो चांगला विरघळायला पाहिजे. टोमॅटो चांगला विरघळलेला आहे. थोडासा असा स्मॅश करून घ्यायचा, दाबून घ्यायचा. आता आपण मसाला वाटून घेतला होता तो टाकूया. मसाला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. 1-2 वेळा मध्ये मध्ये पाणी घालायचं गरम आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे, म्हणजे सर्व मसाल्याचा अर्क रश्श्यामध्ये व्यवस्थित उतरतो. मसाला 2 मिनिट परतून घेतला. आता थोडंसं याच्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊया. झाकण ठेवूया आणि 2 मिनिट पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित वाफेवर भाजून घेऊया. मसाला चांगला भाजलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. गरम पाणी टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं. हळद टाकूया, चवीपुरतं मीठ, कोल्हापुरी लाल तिखट. मसाले व्यवस्थित परतून घेऊया. पाणी टाकून टाकून मसाला मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. माशाचे पीसेस आहेत ते टाकून घेऊया. माशाचे पीसेस मी काही जास्त ठेवलेले नाही, 4 ते 5च ठेवलेले आहेत फक्त, कारण रस्सा मी काही जास्त बनवणार नाहीये. तुम्हाला जर रस्सा जास्त बनवायचा असेल तर अजून 1-2 पीसेस ह्याच्यामध्ये घाला, म्हणजे माशाची चव रश्श्यामध्ये चांगली उतरते. तर हे मसाल्याबरोबर हे पीसेस पण 1-2 मिनिट आपण भाजून घेऊया. 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे. हे पीसेस पण व्यवस्थित भाजलेले आहेत मसाल्याबरोबर. मसाला करपतोय असं वाटलं तर गरम पाणी थोडंसं टाकायचं. आता मसाल्याचं भांडं धुवून मी पाणी गरम केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आपल्याला जितका रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकून घ्यायचं. फक्त गार पाणी नाही घालायचं, कोमट पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मासे शिजण्यासाठी आता जास्त वेळ लागत नाही. एक उकळी आली की मासे व्यवस्थित शिजतात. एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि 2 मिनिटं आपण वाफ आणायचे. तर पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस बारीक करूया आणि 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. रस्सा पण शिजलेला आहे. उकळी मी 2 मिनिटांसाठी आणलेली आहे. खूप जास्त उकळत नाही बसायचं, कारण हे मासे लगेच शिजतात. खूप जास्त उकळी आणत बसलं तर माशाचे पीसेस आहेत ते सगळे स्मॅश होतील. तर व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत. तर आता आपण हा गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. आता हे खूप जास्त घट्ट नाही बनवायचा रस्सा. खूप जास्त घट्ट बनवला तर चव चांगली लागत नाही. थोडासा पातळसर असा रस्सा बनवलेला आहे. पीसेस पण छान शिजलेले आहेत.
आपला सुरमईचा रस्सा तयार झालेला आहे. सुरमई माशाचे सर्व पीसेस मी तळून घेतलेले आहे. कवर अजिबात लूज झालेलं नाही, अगदी व्यवस्थित मासा तळला गेलेला आहे. आपला मासा खाण्यासाठी तयार झाला.